कि तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे हो। एक दिवस प्रत्येकाला जाणार, माणसाला ऐकून घ्या तुम्ही, माणूस जगला किती याले महत्व नाही, कमी जगून केलं काय सर्वात महत्वाचं। 80 वर्ष गाडगे महाराज जगले, हे 80 वर्ष जगले गाडगे महाराज, आणि हे 59 तुकडोजी महाराज। 80 वर्ष गाडगे महाराज जगले, 59 वर्ष तुकडोजी महाराज, 65 वर्ष बाबासाहेब आंबेडकर, 62 वर्ष ज्योतिबा फुले, 50 वर्ष शिवाजी महाराज, 49 वर्ष अण्णाभाऊ साठे, 32 वर्ष संभाजी महाराज, 42 वर्ष तुकाराम महाराज, 25 वर्ष बिरसा मुंडा, 23 वर्ष भगतसिंग आणि 21 वर्ष माऊली ज्ञानेश्वर महाराज। याचा अर्थ हा आहे की माणूस जन्माने कधी मोठा झाला नाही, माणूस मोठा होते। माणूस मोठा काय न होते, कर्माने। मग कर्म म्हणजे कोणते? लोकांच्या शेतात ढोरं सोडून देणे, एखाद्याचा चांगला चालत असलेला संसार मोडून टाकणे, भाऊ भाऊ चांगले वागत असतील तर त्याच्या दोघांच्या मनात जहर पेरणे, हेच ना कर्म। या जगात दुःख अनेक प्रकारचे आहेत, जगात सुखी कोणीच नाही, दुःखीच आहेत लोक, पण दुःख अनेक प्रकारचे आहेत। कोणी आजारानं दुःखी आहे, कोण गरिबीनं दुःखी आहे। एक जात अशी आहे की दुःखी याच्यामुळे आहे, शेजारचा सुखी आहे म्हणून हा दुःखी आहे, त्याची प्रगती होऊन राहिली म्हणून याचं दुःख होऊन राहिलं। मुनिश्री तरुण सागरजी होऊन गेले जैन धर्माचे, मुनिश्री तरुण सागरजी कडवे प्रवचनवाले, ते म्हणतात की लोक एवढे जळक्या प्रवृत्तीचे झाले कि अगर सांप बेचने बैठोगे तो सांप भी खरीद लेंगे। तुम्ही जर सांप विकायला बसाल, बेचने को तुम उतरो, खरीदने वालों की कमी नहीं है, तुम कुछ भी बेचो खरीदने वाले हाजिर है। तुम अगर सांप बेचोगे तो सांप भी लेने के लिए लोग मिलेंगे।